सदानंद जायस्वाल महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचे ह्या पथकाचे स्वयंसेवक आज पोचल्यात ग्रामपंचायत दाभण्याच्या कार्यालयामध्ये। आणि इथे या गावाला दत्तक ग्राम म्हणून यांनी घोषित केलं आहे आणि या गावाची स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या संपूर्ण बाबतीत विद्यार्थी आज जनजागृती करताना आपल्याला दिसत आहेत। पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला आहे स्वच्छतेचा आणि या ग्रामपंचायत परिसराच्या प्रांगणामध्ये संपूर्ण विद्यार्थी प्लास्टिक मुक्त परिसर करण्याच्या हेतूने या ठिकाणी सर्वजण कामाला लागलेले आहेत। सर्व विद्यार्थी हाती घेऊन झाडू हा मार्ग झाडेल अशी या संकल्पनेनुसार गावाची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, या ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करताना या ठिकाणी दिसत आहेत। आधी थोडासा कचरा या ठिकाणी होता, आज विद्यार्थी थोडेसे त्याला साफ करताना या ठिकाणी दिसत आहेत। या गावचे ग्रामपंचायतचे उपसरपंच आपल्यासोबत आहेत, माननीय गबने साहेब। आपण त्यांची या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधूया। सरपंच साहेब, सांगा तुमच्या गावाबद्दल, ग्रामपंचायतीबद्दल। कोण सरपंच आहेत? आपल्या गावच्या सरपंच सौ लीना नरेश प्रधान ह्या आहे। त्या काही कारणास्तव या ठिकाणी हजर नाही आहेत। मी उपसरपंच राज्यपाल गबने या ठिकाणी शिवप्रसाद सदानंद जायस्वाल या कॉलेजतर्फे या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून काही मुलं या ठिकाणी आपल्या गावामध्ये ग्राम स्वच्छता करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। त्या ठिकाणी ती कचरा वगैरे साफ करत आहेत। धन्यवाद सर। आणि तुमच्या गावाला पुरस्कार पण भेटले म्हटले तर एक पुरस्कार कोणते आहेत ते सर? निर्मल ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ती मिळालेला आहे। बरं। आणि या गावची लोकसंख्या किती आहे सर? या गावची लोकसंख्या 1300 आहे। अच्छा, 1300-1400च्या जवळपास आहे म्हणजे। आणि मतदार किती असतील? मतदार माहीत वगैरे 1000-1100। अच्छा, 1000-1100 वोटिंग होते म्हणजे एकदम चांगलं काम या ठिकाणी गावात होते आहे। आणि विद्यार्थ्यांची सुद्धा सोबत या निमित्ताने या ठिकाणी आहे। या कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आशिष कावडे सुद्धा आहेत। सर, या दत्तग्राम योजनेबद्दल थोडंसं सांगा। आपलं राष्ट्रीय सेवा योजनेचं पथक दरवर्षी किंवा 2-3 वर्षासाठी दत्तक ग्राम पंचायत एखादा दत्तक घेतो आणि त्या गावामध्ये जाऊन विविध उपक्रम असतील स्वच्छतेसंदर्भात, पाणी बचतीच्या संदर्भात किंवा सामाजिक योजनांच्या माहिती, शासनाच्या योजनांच्या माहिती देणे, असं विविध उपक्रम करत असतो। तर या अंतर्गत ग्रामपंचायत दाभना हे आम्ही आमच्या युनिटने दत्तक घेतलेलं आहे। तर त्या उपक्रमाअंतर्गत आणि आता जे सुरू आहे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा, या अंतर्गत आम्ही इथे स्वच्छता मोहीम राबवत आहोत। आणि त्या स्वच्छते मोहिमेतून आम्ही हा संपूर्ण ग्रामपंचायतीतील रस्ते असतील, प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश इथे विद्यार्थी प्रत्येक गावकऱ्यांना देत आहेत आपल्या या उपक्रमातून। धन्यवाद सर, धन्यवाद। तर अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा वसा या ठिकाणी घेतला आणि परिसर संपूर्ण स्वच्छ करण्याचा मानस या ठिकाणी बाळगून आज या शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयाचे विद्यार्थी आज या परिसरामध्ये पोहोचले। आणि हा परिसर बघा, त्यांनी अतिशय सुंदर आणि स्वच्छ केलेला या ठिकाणी दिसतो। तर या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देऊया। धन्यवाद।